मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्र शासनाच्या अंमली पदार्थांविरोधात जनजागृती व व्यसनमुक्ती अभियानांतर्गत तात्यारावजी विद्यालय तडसर येथे शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. चिंचणी वांगी पोलीस स्टेशनकडून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी शाळेला चित्रकला स्पर्धा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. स्पर्धेत इयत्ता 5वी ते 7वी लहान गटमधील 64 विद्यार्थ्यांनी तर इयत्ता 8वी ते 10वी मोठा गटमधील 54 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारत निरोगी भविष्य या विषयावर व्यसनमुक्त समाज, अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे आरोग्याचे नुकसान, व्यसनामुळे उद्भवणारे कौटुंबिक दुःख तसेच समाजावर होणारे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर प्रभावी व आकर्षक चित्रे साकारलेत. यावेळी चिंचणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API राहुल घुगे तसेच तडसर गावचे पोलीस पाटील संजय माळी यांनी स्पर्धेला भेट देऊन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचं कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करत व्यसनापासून दूर राहण्याचा आणि इतरांनाही व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा प्रेरणादायी सल्ला दिलाय. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तसेच मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशा समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी शुभेच्छा दिलेत. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.